माझ्या मुलीला 70% भेटणारच एवढा कॉन्फिडन्स आहे मला। हॅलो अँड वेलकम टू नांदेड सिटी न्यूज नेटवर्क। आज आपण आलेलो आहोत IIB कॅम्पसमध्ये। या ठिकाणी महाफास्ट एक्झाम चालू आहे, तर आपण जाणून घेऊया पालकांच्या प्रतिक्रिया की त्यांच्यासाठी ही एक्झाम किती महत्त्वाची आहे आणि या एक्झामबद्दल त्यांना कुठल्या माध्यमातून कळालेलं आहे। तुम्ही कुठून आलेले आहात? मी यवतमाळ जिल्हा दिग्रसहून आलेली आहे आणि माझी मुलगी इंटर्नशिपसाठी आलेली आहे, नेटसाठी। आणि तुम्हाला या एक्झामबद्दल कुठल्या माध्यमातून कळालं होतं? आम्हाला तसं तर ऑनलाईनमधून पण कळालं आणि बाकी विद्यार्थी आहेत ना सिनियर, तर त्यांच्या थ्रू आम्ही कल्पना काढली का बुवा स्कॉलरशिपसाठी गेलो आपण तर अधिक माहिती भेटेल तिथे आणि ॲडमिशन प्रोसेस इथून चालू होऊन जाईल। पण तुम्ही IIBच का निवडलं? IIB याच्यासाठी कारण आमच्या दिग्रसमधला सौरव दुधे हा 2 वर्षा पहिले झालेला आहे आणि तो एम्सला लागलेला आहे इथूनच, तर मग तेवढं मार्गदर्शन आम्हाला त्यांच्याकडून भेटलं आणि आमची अशी इच्छा आहे का आमची मुलगी लागली पाहिजे। तुम्हाला काय वाटतं, तुमच्या मुलीला ही स्कॉलरशिप मिळेल का? बिलकुल, माझ्या मुलीला 70% भेटणारच एवढा कॉन्फिडन्स आहे मला। तुम्ही कुठून आलेलात सर? आम्ही हिंगोलीवरून आलेलो आहोत। आणि या एक्झामबद्दल तुम्हाला कुठल्या माध्यमातून कळालं? आम्हाला एक अशी ॲड आली ती, म्हणजे विद्यार्थ्याची चर्चा झाली ती की IIB चांगली आहे, त्यासाठी आम्ही इथं आलो विद्यार्थी घेऊन। आणि IIBचा कॅम्पस तुम्हाला कसा वाटला? कॅम्पस आता सरांनी माहिती दिली ते तर आहेत, आता मुलं टाकलेत आम्ही नवीन, समोर आता कळेलच नवीन यावर्षी। आणि तुम्हाला काय वाटतं, तुमच्या पाल्याला ही स्कॉलरशिप मिळेल का? मिळायलाच पाहिजेत। कुठून आलेलात काका तुम्ही? मी पाथड, तामसा, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड। आणि या एक्झामबद्दल तुम्हाला कुठल्या माध्यमातून कळालं? नाही, आमची मुलगी आता 10वीची परीक्षा दिलेली आहे तिनं, आणि तिनेच सांगलं पप्पा आहे स्कॉलरशिप आहे IIBची, पेपर आहे म्हणून आज आलो घेऊन। आणि तुम्हाला काय वाटतं, तुमच्या मुलीला ही स्कॉलरशिप मिळेल? आता तिच्या पर्सेंटेजवर आहे, काय मार्क जर जास्त पडले तर मिळू शकेल। आणि तुम्हाला इतर ट्युशनपेक्षा तुम्ही IIBच का निवडलं? मुलीचं म्हणणं आहे आणि शिक्षण पण चांगलं आहे आणि मुलीच्या मैत्रिणी पण इथंच ॲडमिशन घ्यायला, त्याच्यामुळं आम्ही हिमायतनगरवरून आले। आणि या एक्झामबद्दल तुम्हाला कुठल्या माध्यमातून कळालं? याच्या पेपरच्या माध्यमातून। आणि ही परीक्षा तुमच्या पाल्यासाठी किती महत्त्वाची आहे? महत्त्वाची म्हणजे ते स्कॉलरशिपची सूट आहे म्हणजे त्याच्यासाठी आले आम्ही। आणि तुम्हाला IIBचा कॅम्पस कसा वाटला? चांगला वाटला। सर, आपण कुठून आलेला आहात? मी इथं वेदांतनगरमध्ये राहतो, तरोडा नाका, नांदेड। आणि या एक्झामबद्दल तुम्हाला कुठल्या माध्यमातून कळालं? या एक्झामद्वारे मित्रांकडून कळालं, व्हॉट्सअप मेसेज वगैरे। त्यानंतर आम्ही इथं जवळच राहत असल्यामुळे आणि यांचे रिझल्ट चांगला असल्यामुळे त्यामुळे आम्ही इथपर्यंत आलो आणि ते प्रवेशसाठी परीक्षा देत आहोत। आणि ही एक्झाम किती महत्त्वाची आहे आणि तुम्हाला काय वाटतं, तुमच्या पाल्यांना ही स्कॉलरशिप मिळेल का? जर गुणवंत विद्यार्थ्याला स्कॉलरशिप देत असतील तर ते अतिउत्तम आहे। आणि खरंच जर या परीक्षेद्वारे जर गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणांचं मूल्यांकन होऊन जर त्याला ॲक्च्युअल जर त्याचा फायदा मिळत असेल तर ती एक अभिमानास्पद बाब आहे। आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून जर त्यांची पातळी जर वरच्या लेवलला वाढवायची असेल तर त्यांना असे प्रोत्साहन देणं महत्त्वाचं आहे। आणि त्यानंतर जे खेड्यातून येतात गरीब विद्यार्थी, त्यांच्यासाठी जर हा एक संजीवनी ठरणार आहे पालकांसाठी। गरीब शेतकरी असतात, पालकांना ह्या फीचा जो बडगा आहे तो जास्त होतो आणि याच्यामध्ये जर त्यांच्या मुलांच्या गुणवत्तेप्रमाणे जर यांना जर चान्स मिळत असेल तर ते अतिशय उत्तम आहे। आणि मुलांच्या भवितव्यासाठी ही जे IIBद्वारे राबवलेली स्कीम आहे ही अत्यंत कौतुकास्पद आहे। धन्यवाद। पण कुठून आलेलात सर? आम्ही जवळा बाजारहून आलेलो आहोत, जवळा बाजार, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली। आणि या एक्झामबद्दल तुम्हाला कुठल्या माध्यमातून कळालं? मोबाईलवर मेसेज आला होता काल आणि त्यानुसार आम्ही मग ते नोंदणी केली इथे येऊन आणि परीक्षेसाठी कॅन्डिडेट आणला। किती महत्त्वाची आहे ही परीक्षा तुमच्या पाल्यासाठी? महत्त्वाची म्हणजे थोडं फीसमध्ये याच्यामध्ये थोडं डिस्काउंट वगैरे मिळतो त्या हिशोबाने, आणि पाल्याची देखील तयारी आहे समजा, त्या हिशोबानं इथे आलेलो आहोत। तुम्हाला हे IIBचं संपूर्ण कॅम्पस कसं वाटलं? चांगलं वाटलं, हो मस्ती, कारण माझा पहिला मुलगा एक होता, त्याचं पण चांगलं, आता ते यावर्षी नीटची परीक्षा देणार, त्यानं सांगितलं की चांगलं आहे म्हणून इथं ॲडमिशन घ्या म्हणून आलं। आणि या एक्झामबद्दल तुम्हाला कुठल्या माध्यमातून कळालं?
ते मुलगी शाळेत असताना तिला कळालं, नंतर आम्हाला पहिली माहीत होती तर IIBला कोचिंग आहे म्हणून. तुमच्या मुलीला काय व्हायचं, डॉक्टर की इंजिनियर? डॉक्टर व्हायचं. तुम्हाला IIBचं कॅम्पस कसं वाटलं? छान वाटलं मॅडम. आणि तुम्हाला काय वाटतं, तुमच्या मुलीला ही स्कॉलरशिप मिळेल? भेटू शकते 100%. आपण पाहू शकतो इथे मोठ्या संख्येने पालकवर्ग जमलेला आहे. त्यांच्या मुलांना IIBमध्ये ॲडमिशन मिळावी त्यासाठी महाफास्ट एक्झामसाठी हे सर्वजण त्यांच्या पाल्यासोबत या ठिकाणी आलेले आहेत. आपण बघू शकतो पालकांचा या ठिकाणी उदंड प्रतिसाद IIBला लाभलेला आहे. कशी गेली एक्झाम? खूप इझी होती आणि चांगली गेली. तुला काय वाटतं, तुला स्कॉलरशिप मिळणार आहे? मिळणार, नक्की मिळणार. तुला IIBचा कॅम्पस कसा वाटला? चांगलं वातावरण आहे, म्हणजे असं ॲटमॉस्फिअर आहे की इकडे अभ्यास चांगला होऊ शकेल. एक्झाम कशी गेली? खूप चांगली. पेपर टफ होता की इझी होता? इझी होता. आणि तुला काय वाटतं, तुला ही स्कॉलरशिप मिळेल का? मिळेल. एक्झाम कशी गेली? एक्झाम छान गेली. पेपर टफ होता की इझी होता? इझी होता, म्हणजे सगळं सिलेबसमधलं आलं होतं. आणि तुला IIBचं कॅम्पस कसं वाटलं? IIBचं कॅम्पस छान आहे, खूप छान आहे. आणि तुला काय वाटतं, तुला ही स्कॉलरशिप मिळेल? मिळेल वाटते, कारण की सिलेबस टफ तेवढा नव्हता, म्हणजे सिलेबस आलेलं होतं ना ते याच्यामधलं. आपण पाहू शकतो इथे भरपूर पॅरेंट्स जमलेले आहेत आणि प्रत्येकाचा उत्साह खूप छान आहे आणि प्रत्येकाला वाटतं की आपल्या पाल्याला ही स्कॉलरशिप मिळेल आणि IIB बेस्ट आहे असं सगळ्यांचं इथे एकंदरीत म्हणणं आहे. एवढ्या सगळ्यांचं एकमत म्हणजे काहीतरी नक्की विशेष या ठिकाणी आहेच. तर तुम्हीसुद्धा IIBला नक्की भेट द्या एकदा.